महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी. मात्र याच तुळजाभवानीचं तुळजापूर आता ड्रग्सपूर झालंय. या ड्रग्सपुरातनं आता रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणी आपलं नाव येईल या भीतीनं तब्बल 100हून अधिक जण फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात 35 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आता आहोत इन्व्हॉल्व आहोत, आपलं ट्रान्झॅक्शन झालेलं केलेलं आहे, बँक व्यवहार झालेले केलेले आहेत, असे लोक तुळजापूर शहर सोडून निघून गेलेले. पण वास्तविक पाहता पोलीस प्रशासनानं अशा लोकांना ताबडतोब मुसक्या बांधून अटक केली पाहिजे आणि हा जो प्रकार चाललेला आहे हा कुठंतरी थांबवला आणि संपवला पाहिजे. ड्रग्स प्रकरणाची पाळंमुळं शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. आरोपी स्थानिक आहेत, त्यामुळे आर्थिक व्यवहार झाल्याची भीती आहे. तुळजापुरात युवक उद्योजकांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत. तुळजापुरातील ड्रग्स प्रकरणानं राज्याची मान शर्मेनं खाली गेली आहे. त्यातच मंदिरातील पुजारीच यात सहभागी असल्यानं तुळजापुरात राहताना कोणत्या ना कोणत्या कारणानं व्यवहार झाला असावा आणि त्यामुळे तपासात आपलंही नाव येईल ही भीती स्थानिकांमध्ये आहे. तपासाबद्दल आम्हाला काही बोलण्यापेक्षा जे अधिकारी काम करले त्याला आम्हाला काही विरोध करायचा नाही. त्या पद्धतीने ते काम चौकशीचं वगैरे करत असतात, ते चांगलेच करले. फक्त त्या कुठेतरी नोटीसला आणि कुठेतरी इज्जतीला एखाद्या ड्रग्स बाबतबद्दल नोटीस निघाली, मग मनात कुठेतरी भीती वाटते की आपलं नाव आलं आता आयुष्यभराचा कलंक लागतो. भले त्यात नसं नका, पण ते कुठेतरी ट्रान्झॅक्शन झाले की कुठेतरी माणूस भ्याला त्या गोष्टीला. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात केवळ आपलं नाव येईल या भीतीने तुळजापुरातील जवळपास 100हून अधिक लोक जे आहेत ते गायब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या प्रकरणामध्ये या लोकांचा खरंच ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये सहभाग होता की केवळ आरोपींसोबत झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे भीतीपोटी आणि दहशतीपोटी हे लोक गायब झालेत, हे आता पोलीस तपासांतीच समोर येणार आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव, तुळजापूर.